नमस्कार मंडळी, डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मिरची फ्राय कशी करायची ते बघणार आहोत। ही मिरची चवीलाही छान लागते आणि कमी साहित्यात पटकन तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मिरची फ्राय बनवण्यासाठी इथे मी 12 ते 13 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून अशा पद्धतीने मधून चिरून घेतल्या आहे। हिरव्या मिरचीच्या जागी तुम्ही इथे कमी तिखटवाल्या पोपटी मिरच्या असतात त्या वापरल्या तरी चालेल। इथे मी तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाला की एक लहान चमचा तेल घालून तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाले की यात मिरच्या घालून मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने थोडी मिरची दाबून दाबून मिरचीला डाग पडेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या चांगल्या भाजल्या आहेत। आता यात पाव चमचा मीठ घालून 2 मिनिटसाठी मिरच्या मिठात व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। मिठात छान अशा परतून घेतल्यानंतर आता यात पाव चमचा चाट मसाला टाकून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मस्त अशी चटपटीत मिरची फ्राय तयार आहे। ज्यांना जेवणासोबत काहीतरी तिखट खाण्यासाठी लागते त्यांच्यासाठी बेस्ट रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा।